सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, अपने अपने गुरु की जय, सब साधु संतन की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुजन की जय। कुंडली गौरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधाने हे माझी विनवणी सलगीची। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिली आणि दुसरी ओवी तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, ज्ञानियांच्या, कृपावंतांच्या, दयावंतांच्या, राजहंसांच्या, गुरुजनांच्या, मायबापांच्या, लहान थोरांच्या सेवेकरता निवडलेली आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणे अत्यंत गरजेचं आहे। 5-7 दिवसापूर्वी हरिभक्त परायण गुरुवर्य जय हरी
अरविंद महाराज भोईर, त्याचप्रमाणे गुरुवर्य स्वयंप्रकाश महाराज दळवी यांच्या संमतीने हरिभक्त परायण राजेश्वर महाराज भोईर मुक्काम मोठागाव, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण हरेश महाराज दळवी मुक्काम दातिवली, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण चेतन महाराज भोईर मुक्काम दिवा यांच्याकडे हा विषय त्यांनी सुपूर्द केला की या वारीला तर काही जाता येणार नाही, तेव्हा तुम्ही असं करा की या फेसबुक वरती हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा सुरू करा. 7-8 दिवस आहे. आपण अत्यंत भाग्यवंत. आज महाराष्ट्रामधील कितीतरी वारकरी महात्मे त्यांना इतकं दुःख झालं असेल की आयुष्यभर माऊलीची वारी, पण ह्या काळामध्ये आषाढी वारी पण चुकली आणि ही कार्तिकी वारी पण चुकली बरं का. कारण सरकारने फरमानच काढलं, काय त्याला मराठीमध्ये म्हणतायत, जारी काय केलं, लॉकडाऊनला मराठीमध्ये काय म्हणतायत, कोरोना 4 माणसं एकत्र येऊ नये त्याच्याकरता संचारबंदी लागू केली सरकारने. पण आज बघा, शेतकरी वर्गाला मी जितकी धन्यता देईन ना तितकी थोडीच आहे. कारण ते जीवावर उदार होऊन लढतायत, सरकारला घाबरले नाहीत. आणि आम्ही म्हणतो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती, बोलाचाच भात बोलाचीच कळी. बरं का, जेवूनिया कोण तृप्त झाला. या युक्तीप्रमाणे आमचा वारकरी जो, त्याच्यामध्ये मी त्या वारकऱ्यांचा घटक आहे, त्याच्यामध्ये मी पण आलो, माघार घेतली, घाबरले, काळाला घाबरले. संत मात्र काळाला घाबरले नाही. कोणत्याही काळामध्ये, ना भूतकाळामध्ये घाबरले, ना वर्तमान काळामध्ये घाबरले आणि पुढे भविष्य काळामध्ये घाबरणार नाहीत. माझ्या माऊलींची आई, ज्या वेळेला माऊलींचे वडील, माऊलींची आई या समाजाने त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली, पण एक सखीचा लाल देखील त्यांच्या बाजूने सळसावला नाही, त्यांना आश्रय दिला नाही कोणी. रात्री देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाताना निवृत्ती राजांकडे निरोप सुपूर्द केला की बाळा, आम्ही आता जातोय. का तर ह्या धर्म मार्तंडांनी त्यांना अशी शिक्षा ठोठावली की जर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आम्ही यांना समाजामध्ये घेऊ. भोळे भाबडे बिचारे आई वडील, आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं. सकाळी मुक्ताई उठल्या, दादा आई कुठे, बाबा कुठे, दादा आई कुठे, बाबा कुठे. आता आईची वार्ता जर सांगितली ती हिला दुःख अनावर होईल आणि हिची आपण समजूत किती काढण्याचा प्रयत्न केला तर हिची समजूत होणार नाही. म्हणून भावंडांनी असा विचार केला, आपले आई बाबा आळंदीमध्ये गेले असतील आणि त्यांना शोधण्याकरता पहाटे निघाले. माझ्या मुक्ताईंना घेऊन आणि निघाल्याच्या नंतर आळंदीमध्ये प्रवेश करतो न करतो तेवढ्यात विसोबा खेचर घोड्यावरनं टाप 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 घोड्यावर बसून येत होते.
पायामध्ये चांबड्याचं पायथन जाडजूड आणि पाहिलं, अरे कार्ट्यांनो, तुम्हाला इकडे येण्याची बंदी आहे, तुम्ही कसं काय प्रवेश केला? ज्ञानोबांच्या छाताडात लाथ मारली, छाताडात लाथ मारली, त्यात समाधान होत नाही, तोवर पाठीत लाथ मारली आणि माऊली ज्ञानोबा खाली थार दिशी कोसळले. खडकावरती त्यांचं डोकं आपटलं आणि रक्त बंबाळ झालं. त्यातही त्यांचं समाधान होत नाही. त्या चपलेच्या पायाने मानगुटीवरती पाय दिलं, कारण त्यांना त्या दिवशी त्यांची हत्याच करायची होती. मानेतून रक्ताच्या चिळकांड्या उडेस तोपर्यंत मारलं. आणि हा दृश्य सगळं माझ्या मुक्ताईने पाहिलं. दादा घरी चला, दादा घरी चला. या समाजाने एक दिवस त्यांना सुखाचं जेवण जेवू दिलं नाही, एक दिवस त्यांना माधुकरी मागू दिली नाही, भयंकर हालअपेष्टा केल्या. पण शेवटी काही वेळेला आपल्याकडचे महात्मे असं वर्णन करतायत, पण त्या महात्म्यांना कळत नाहीये संतांचं अनादिकाळचं ब्रीद वाक्य, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणाही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म स्वरेश्वर पूजनाचे. काही संतांनी लहान थोर, उच्च नीच, योग्य अयोग्य, पात्र अपात्र याचा कधीच विचार केला नाही. त्याचा विचार जर केला असता आमचा नंबर कधीच लागला नसता. पण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. एवढा चोप दिला, एवढा मार दिला, तरी सुद्धा अंतःकरणामध्ये या जीवाविषयी निरंतर दया, क्षमा आणि शांती. आणि त्या माऊलींची समाधी सोहळा आहे. पण श्रीपाद बाबांनी ही ऐपत दुसरी जी प्रदान केली, त्यामुळे आनंद संप्रदायाच्या कुठलाही माणूस कोणत्याही काळामध्ये दुःखी कष्टी होऊच शकत नाहीये. कारण त्याला जे नामस्मरण दिलेलं आहे ते मात्र एक नाम हरी द्वैत नाम मधुरी आणि ऐद्वत कुसरी विरळाची जाणे. सातो में करले भजन गड्यानो, सासा में करले भजन, सातो में करले भजन गड्यानो, सातो में करले भजन. नाही तरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. सासाने करले भजन गड्यानो, सासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन, श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. श्रीपाद बाबांनी ही अनादिकाळची रीत आपल्या प्राणवायूला लावून दिली आणि म्हणून
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नाम गाऊ नाम घेऊ आणि नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. मला आनंद संप्रदायाच्या खरोखर मोठ्या मोठ्या महात्म्यांबद्दल थोडी कीव येते. लहान तोंडी मोठा घास घेतोय. श्रीपाद बाबा असताना आळंदीमध्ये मालिका निर्माण झाली. आनंद संप्रदायाची मालिका निर्माण झाली. कुठून? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रय नारायण जाळवणकर लक्ष्मण जाळवणकर बलभीम सखियानंद शांताबाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा इथपर्यंत ही मालिका आजही आळंदीला जाऊन पहा आजही पाहायला मिळते. पण मात्र ज्याच्या जीवावरती उड्या आणि त्याच्याच नाकात या महात्म्यांनी काड्या घातलेल्या आहे. आमच्यासारख्या अडाण्याला कसं कळेल मागच्यांना ही पूर्ण जी मालिका अखंड मालिका आहे त्याचा सुगावा कसा लागेल. फार दुर्दैव आहे. कारण फेसबुकला मी पाहतोय की ज्यांच्या घरी या चारही महात्म्यांनी वास्तव्य केलंय ते आज मठ बांधून या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी जी दोन नावं काढली. आमच्या सोबत रात्रंदिवस विहार करणारे त्यांच्याच मालिकेमध्ये मी पाहिलं. याचा अर्थ ही माणसं इथे आळंदीला जात नाहीत आणि त्यामुळे तुका म्हणे कैसे आंधळे जन तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरोई खऱ्या देवा गेले विसरोई खऱ्या देवा तुका म्हणे कैसे आंधळे जन आव नहीं आदर नहीं नहीं नैनो में नहीं. कबीर महाराजांचा दोरा आहे बरं का. यालाच पूरक म्हणून आता जे पुरावा दिलाय त्याला आव नहीं आदर नहीं नहीं नैनो में नहीं. अरे ऊस गरकू कबीर जाव कंचन बरसत मैन. काय सांगितलंय की ज्या घरामध्ये संतांबद्दल देवाबद्दल किंवा ह्या चराचरामधील प्रत्येक जीवाबद्दल जर तुमच्या अंतःकरणामध्ये आदरणीय भाव नसेल नम्र भाव नसेल जिव्हाळा नसेल आपुलकी नसेल तर तुमच्या घरी संपत्तीचा वर्षाव जरी होत असेल तो काय कामाचा. त्याच्याकरता कबीर महाराज म्हणतायत की पुन्हा ज्या घरामध्ये संतांचा अनादर होतोय तुमचा आदर कसा होईल. या दोन संतांचा अनादर आम्ही होताना पाहतोय. आज आमच्या भागामध्ये सुद्धा जातीचा गुरु पाहिजे. जातीचा परमार्थ चालू आहे. मी तर अनपढ आहे बरं का. माझे शिक्षण झालेले नाहीये. विशेष म्हणजे मी काही तुम्हाला ज्ञान सांगण्याकरता बसलेलो नाहीये. अनादी काळचा निरोप श्रीपाद बाबांपर्यंत आलेला आमच्या कुठल्याही कर्माचा न विचार करता तो आमच्या पुढे सुपूर्द केला आणि एवढंच सांगितलं भाऊ आता तुमचं एवढंच कार्य आहे. आता उरलं उपकारा पुरता तुका म्हणे मज धाडीले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुख रूप. या करता आम्हाला धाडलेला आहे बरं का. आणि हाच निरोप सांगायचा आहे. पण इथं या समाजामध्ये शिकलेले सवरलेले ग्रॅज्युएशन केलेली माणसं आहेत पदवीधर माणसं आहेत आमच्याच बरं का. आमचीच माणसं आहेत. मला निरंतर त्यांच्याविषयी आदरणीय भाव आहे. त्यांच्या चरणी माझं कोटी कोटी प्रणाम. पण बाबा म्हणायचे शिकलेल्यांची अक्कल कुठे आहे गुडघ्यात. काय शिकलेल्यांची अक्कल कुठे आहे गुडघ्यात. जातीचा याचा अर्थ काय
परमार्थाचा भक्तीचा अनुभव सिद्ध. पण इथं अर्थ काय लावलाय, आपल्या जातूचा गुरुचा आपण गौरव करायचा. ही अनादिकाळची जी परंपरा आहे ना, ही राहू दे बाजूला. सातवित गोद कुळ शिळ मात, जातवित गोद कुळ शिळ मात, भजता त्वरित भावनायुक्त, भजता त्वरित भावनायुक्त, हरिमुखे हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. बघा एखादी गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. संतांनी आपल्याला अमृतवाणी दिली, प्रत्येकाला प्रदान केली आहे. आणि जो कोणी असो तो अमृतवाणीनेच बोलतोय, फक्त आपल्याला त्याच्या वाणीचं आकलन होत नाही. त्यामुळे आपला गैरसमज होतो. आकलन होण्या, संतांच्या वाणीचा आकलन होण्याकरता, संतांच्या वाणीचा तंतोतंत अनुभव येण्याकरता करिता श्रीपाद बाबांचे हृदयस्थान, आपले हृदयस्थान आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण श्रीपाद बाबांचे हृदयस्थान हरिभक्त परायण गुरुवर्य जळगावचे धनराज बाबा ते म्हणतायत की संतांच्या वाणीचं आकलन होण्याकरता, संतांची वाणी अनुभव सिद्ध जाणून घेण्याकरता 1.25 किलो 1 किलोचा मेंदू पाहिजे. पण त्याच्याही पुढे जाऊन काय म्हणतायत, एक इवलूस बाळ, इवलूस बाळ बरं का, खारघरचं. अरे लोक खोटं बोलायला घाबरायचं नाही, आपण खरं बोलायला का घाबरायचं, निर्भीडपणे बोलायचं. कारण तुमचं कर्तव्य काय आहे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. आणि मग वाणी कशी सांगितली बघा, तीक्ष्णे उत्तरे घेऊन हाती बाण फिरे. तुका म्हणे काय नाही भीड वाढ, आणि तुका म्हणे साना थोर ह्याची करणे आम्हा काम, बीज वाढवावे नाम. फेसबुकला, व्हॉट्सअपला वाणीबद्दल आपल्या आनंद संप्रदायाची माणसं देत आहेत बरं का, चांगली गोष्ट आहे. पण त्यांना म्हणावं की आपल्याला अमृतवाणी दिलेली आहे, आणि आपला प्रत्येक माणूस जो बोलेल, सहज बोलणे हित उपदेश, त्याच्यावर तुम्ही ताशेरे काय मारता. अरे तुम्हालाच वाणी कळाली नाहीये. जे गोडगोड वाणीने जे बोलतायत ना, आज ते जेलमध्ये आहेत, जेलमध्ये आहेत, बलात्कारी आहेत. पण श्रीपाद बाबांनी मात्र अशी वाणी सुपूर्द केली की अमृतवाणी आपल्याला सुपूर्द केली. 800 वर्षापूर्वी माऊलींनी अवतार कार्याला आले, अवतार कार्याला आले, आणि त्याच्यानंतर अर्धवट कार्य राहिलं, अपूर्ण कार्य राहिलं. ते पूर्ण करण्याकरता पुन्हा 400 वर्षानंतर महाविष्णूचा काय, तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुकाराम महाराज अवतार आले. आणि तुकाराम महाराजांच्या नंतर पुन्हा 400 वर्षांनी हरिहरी विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा अवतार, अवतार विश्वंभराचा अवतार. सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास, विश्वात्मक देव दावियेला,
विश्वात्मक देव धावियेला सदा माझा श्रीपाद रामदास विश्वात्मक देव धावियेला विश्वात्मक देव धावियेला तेने जीव सुखावला तेने जीव सुखावला विश्वात्मक देव धावियेला विश्वात्मक देव धावियेला विश्वात्मक देव पाहण्याकरता कोण तयार झाले माझे हृदयस्थान मला विश्वात्मक देव पाहण्याकरता आठवण करू द्या माझे हृदयस्थान हरिभक्त परायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे ते नेहमी त्यांच्या कीर्तनामधून आज बऱ्याच वर्षापासून बरं का ते विषय मांडत असतात हरी ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण जिसमें सबका हो कल्याण जिसमें सबका हो कल्याण ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण या ओळीचा अर्थ एवढाच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे ते म्हणायचे तुम्हाला ज्ञानाचा दिवा जर लावायचा असेल अविनाशी दिवा बरे का न विझणारा न माळवणारा असा जर दिवा लावायचा असेल ज्ञानाचा दिव्याला जायचं आनंद प्राप्त करून घ्यायचं असेल डोंबिवलीला तुमच्या जीवनामध्ये बदल करायचा असेल तर बदलापूरला जायचं तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर कल्याणला जायचं तुम्हाला धन मिळवायचं असेल धन बर का तर कुठे जावं लागेल जळगावला जावं लागेल धनराज बाबांना भेटायला आमच्या मीराबाईंना धन मिळालं बरं का पायोजी महिने संतांच्या कृपेने संतांनी धनच दिलं ते बी अविनाशी धन दिलं कधी संपणार नाही पिढ्याने पिढ्या आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संपणार नाही पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो वस्तु अमोलिक जी मेरे सदगुरु वस्तु अमोलिक जी मेरे सदगुरु कृपा कर अपनायो पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो कृपा करो अपनायो काय न पाहे याती कुळाचा विचार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पायाती कुळाचा विचार तुमच्या बोलण्याचा वागण्याचा जर विचार केला असता तर संतांनी तुमचा अंगीकार केला असता का संतांच्या मालिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर हे वाक्य येताच कामा नये जरा गोड बोलायचं वाणी जपून वापरायची अरे जपूनच वाणी वापरून राहिला सागर जपून निरंतर जप त्याचा सुरे वाणीचा
त्याचा जप तुम्ही पण बंद करू शकत नाही. संतांनी एकदा जप सुरू केला ना तर देवांचा देव सुद्धा बंद करू शकत नाहीये. म्हणून देख मनुष्य जात सकळ सबोधात भजन केलं झाले असे केवळ माझे दाई परी ज्ञाने विने नाशिले बुद्धी भेदाचे आले आणि कल्पुने ते कल्पिले अनेक तत्व. आज संपूर्ण विश्वामध्ये परमार्थ चालू आहे, भक्ती विषयावरती बोलणं चालू आहे, पण अनुभवाचं आहे का? अनुभवाचं बोलणं फक्त आनंद संप्रदायामधूनच चालू आहे. जीवाला जर उद्धार करून घ्यायचा असेल आनंद संप्रदायामध्ये तू प्रवेश कर. लक्ष लगे तुका म्हणे महापातकी पतित आणि होती जीवनमुक्त गेला मात्र किंवा मुखी नाम हाती मोक्ष आयची साक्ष बहुतांची तरले तरतील हा भरोसा नामधारकाचा ससा. माझं बोलणं नाही बरं का, कोणाचं बोलणं आहे? संतांचं माऊलींचं बोलणं. काय तरलो तरतील हाची भरोसा. ज्ञानदेव म्हणे तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उतरलो गुरु कृपे. वर्तमान काळाला धरून शब्द ठेवलेला आहे, पण ऐकतोय कोण? ऐकणार नाही हा जीव. या जीवासारखी घमेंड बर का जगामध्ये बेईमान आहे. हा जो जीव आहे ना बेईमान आहे. त्याच्या माझ्या पहिला नंबर आहे. मनुष्य प्राण्यासारखा बेईमान प्राणी जगामध्ये दुसरा कोण असावा? अरे माऊलींचा शब्द रेड्याने ऐकले, आमचे प्रकाश बाबा सांगतात कुत्र्याने ऐकले, गाढवाने ऐकले. आपण काय ऐकू नये, काय ऐकू नये? पण संतांची शरणागती पत्करण्यासाठी महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वाकती. बरं का, लवाड्या इतकी नम्रता यावी लागेल, घ्यावी लागेल. आणि संतांच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा जरी प्रयत्न केला, शरण देण्याचा जरी प्रयत्न केला तर तुम्हाला काय, कारण ज्या वेळेला हा जीव स्वतःच्या ठिकाणी जागा होतो बरं का, स्वहिता कारणे संगती साधूची आणि भावे भक्ती भेटी हरीची देणे. ज्या वेळेला फक्त महात्मा किंवा त्याचा साथीदार जो आहे तो मात्र संत परंपरेतला हवा. संत परंपरेतला जर नसेल तर मग त्याचा भाव प्रगट होऊन पण काहीच लाभ नाहीये. संत परंपरेतला जर त्याला सोबती जर मिळाला तर संत परंपरेतील महात्मे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू त्याच्या भाग्यात येत आहेत. आणि भाग्यात आल्याबरोबर 3 गोष्टींचा लाभ त्याला होतो. काय? कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपल्या पदी बैसवले. काय त्याला कोणत्या 3 गोष्टींचा लाभ होतो? भाव, भगवत भाव प्रगट होतो. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागतात बरं का. वाहिल्या असतील तर ठीक आहे, नसतील वाहिल्या तर मग नामारूपा नाही मेळ अवघा वाचेचा गोंधळ. आणखी पुढे जाऊन महात्मे म्हणतायत. आता तुम्हाला काय, हा भगवत भाव संतांच्या कृपेने प्रगट होतो बरं का, अनुग्रह देण्यापूर्वी. आणि देव प्रगट होतो बरं का, देव प्राप्त होतो त्याला. देव भेटतो आणि भक्ती, या 3 गोष्टींचा लाभ एकाच वेळी होतो. आणि हा ज्या वेळेला लाभ होतो त्या वेळेला मोठे गुरुमुखे उद्दत दिसे, हृदयी स्वयंपूज्य असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे आपया आपोआप. काय आज तर सात्विक भाव होत आहेत, आज तर सात्विक भाव. बोलाचा भात आणि बोलाच्या कड्या नाहीत व्यासपीठावरनं. मला ज्यांनी अनुग्रह केला त्यांची अवस्था आजही मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाहिली, ओक्सा बोक्सी रड होते. हा भगवत भाव तुम्हाला निरंतर दिलेला आहे. तुम्ही कुठेही असा, कुठल्याही स्थितीमध्ये असा, हा भगवत भाव तुमचा नष्ट होत नाही, पण आधी झालेला पाहिजे. झालेला असेल तर उपभोगायला मिळेल आणि झालेला नसेल तर कदापि मिळणे नाही. पण त्याच्या करता भावाने काय, आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे सकळ जीवांचा
तरी तो सांभाळ तुझं मोकळीला ऐसे नाही. पक्षी याचे घरी नाही जाऊ घरी, पक्षी याचे घरी नाही जाऊ घरी, त्याची चिंता करी नारायण, त्याची चिंता करी नारायण. पक्षी याचे घरी नाही जाऊ घरी, अजगर जानवर वारुळात राहे, अजगर जानवर वारुळात राहे, त्याचेकडे पाये पांडुरंग, त्याचेकडे पाये पांडुरंग. अजगर जानवर वारुळात राहे, जातक हा पक्षी नेगी भूमी जड, जातक हा पक्षी नेगी भूमी जड. याच्यावर जास्त बोलायचंय मला. जातक हा पक्षी नेगी भूमी जड, दया लागी घन नीळ नित्य वर्षे, दया लागी घन नीळ नित्य वर्षे. जातक हा पक्षी नेगी भूमी जड. जातक नावाचा जो पक्षी आहे त्याला इतकी तहान लागते, इतकी तहान लागते, तहानेने व्याकुळ होतो, कासावीस होतो. आता जीव जातो की नंतर जीव जातो. पण एक तत्व नाम दृढ हरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. किंवा नामदेव महाराजांच्या प्रमाणे हरी हरी देह जावो आत्मा. अरे एका पक्षाचा भाव जो आहे एकनिष्ठ भाव आहे, निष्ठा निष्ठीचा नाही. आमचे हृदयस्थान अशोक बाबा नेहमी म्हणत असतात की भक्ताचा भाव एकनिष्ठ, जीवाचा भाव एकनिष्ठ असायला हवा, निष्ठा निष्ठीचा नसावा. तेव्हा ते चातक नावाचा जो पक्षी आहे तो म्हणतो की माझा आता जीव गेला तरी भेद कर, पण मी जमिनीवरचं पाणी पिणार नाही. पण पाहायला जर तुम्ही गेलात तर पाणीच्या खाली तुम्हाला जमीन मिळणारच आहे. सरोवराचं असो, तळावाचा असो, डबक्यातला असो, नाल्यातला असो, नदीतला असो, या विहिरीतला असो, समुद्रातला असो, पण त्याच्या खाली ते म्हणतात की मी ते पाणी पिणार नाही. आणि त्याकरता त्याचा हट्ट, त्याचा जो भाव आहे, देवाला काय प्रिय आहे सांगा? देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. आणि हाची दुष्काळ तयाला. बर का, भाव दिला पाहिजे. कसा भाव दिला पाहिजे बर का? तनु मनु जीवे चरणासी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. बर का, भाव पाहिजे. आणि भावाची परीक्षा देव जास्त वेळ घेत नाही. एकाने असं वर्णन केलं, बाबा पण बोलायचे 3 तास बसा, 3 तास बसा. बाबांना माहिती आहे सगळे आहेत ना प्रपंची माणसं आहेत, एवढी बसू शकत नाही. पण बाबा बोलायचे 3 तास बसा. 3 तास नाही बसता येत ना, मग कमीत कमी 2 तास बसा. आणि जाता जाता बरं का, जाता जाता बाबांनी सांगितलं 2 तास बसता येत नाही, कमीत कमी 1 तास बसा. आणि 1 तास बसता येत नाही तर अर्धा तास बसा. तरी सुद्धा अर्ध्या तासाने नाहीये, देवाची एक बारी क्षणभरी. आणि त्याने मुक्तीचारी साध्या एक क्षणभर सांगितलेलं आहे बरं का. एवढी बसायची गरज नाही. एका महात्म्याने पुण्याच्या भामट्यांनी आहे ना आमच्या बाबांना, रामदास बाबांना फार त्रास दिला. आणि त्यांनी असं वक्तव्य केलं 3 तास बसलंच पाहिजे. स्वतः बसून दाखवा आमच्या देखत. 3 तासाने होत नसेल तर 3 आठवड्याने झालीच पाहिजे. 3 आठवड्याने नाही झाली तर 3 महिन्याने झालीच पाहिजे. 3 महिन्याने नाही झाली 3 वर्षाने झाली पाहिजे. असा आहे का पुरावा? असा पुरावा आहे. आणि डोळ्याची पापणी मिटते ना मिटते, एवढ्या अवधीमध्ये जीवाचा उद्धार होतो. हा
सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा चित्ता समाधान किंवा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोचे मन झाले हाव परी येणे सोचे मन झाले हाव परी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येणे सोचे मन झाले हाव परी येणे सोचे मन झाले हाव परी. हे नामस्मरण करण्याची जी रीत आहे ती श्रीपाद बाबांनी एकदम सुलभ आणि सोपी माऊलींनी सुद्धा सुलभ आणि सोपी दिली. ती रीत मिळवण्याकरता नामदेव महाराजांना देखील शरणागती पत्करावी लागली बरे का. नामदेव महाराजांनी अखंड देवाचा शेजार पण अहंकार मात्र गेला नव्हता. आताही काही लोक साधना करतायत त्यांना त्यांच्या साधनेचा आणि इथं साधनांचं सार दिलं बाबांनी. बाबांनी एवढी कृपा केली या समाजावरती फार मोठी कृपा केली. इतकी कृपा केली की वास्तविक आम्ही इथं भक्ती मार्गामध्ये आमचा प्रवेश पण नव्हता पण मात्र माझे आई वडील जे आहे ते उत्तम वारकरी होते. माझं संपूर्ण जे खानदान आहे ज्या कुळामध्ये मी जन्माला आलो ते कुळ एकदम सात्विक होतं आणि ते कुळ सात्विक असल्यामुळे वैकुंठाची वाट आम्हाला सोपी झाली बरं का. माऊलींचा पुरावा आहे त्याला ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आमच्या पूर्वजांनी वैकुंठाची वाट सोपी करून ठेवली आणि त्यामुळे ती आम्हाला सुलभ झाली. केव्हा सुलभ झाली? ज्या वेळेला हा त्रैलोक्यनाथ विश्वंभराचा अवतार ज्या वेळेला आमच्या भाग्यात आले तेव्हा त्याच्या आधी सुद्धा आम्ही भजनाचा आम्हाला चांगलं वेळ होतं. त्याच्या आधी सुद्धा प्रवचनाचा श्रवणाचा वेळ होतं. त्याच्या आधी सुद्धा कीर्तनाचा श्रवणाचा वेळ होतं. पण करण्याबद्दल मात्र कुठल्याही महात्म्यांकडनं ऐकायला मिळालं नाही. तुकाराम महाराजांना भयंकर परिश्रम करण्याकरता घ्यावे लागले. कोण पुण्य यांचा होईन सेवक जी ही धन्वाधिक दुरावली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी कृपा केली. संतांची भेट घडण्याकरता या भगवान विश्वात्मकाची तुमच्यावरती कृपा व्हायलाच पाहिजे. कारण तुकाराम महाराजांचाच पुरावा आहे की तुम्हाला भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल भक्तीला पात्र व्हायचं असेल तर तुका म्हणे कृपा करील नारायण आणि तरीचही वर्म पडे ठावे. ज्या वेळेला अनुग्रह होतो त्याच वेळेला लागलीच प्रचिती येते. काय डोळा ते उगवले कानी जे पेरिले डोळा ते उगवले आणि व्यापक भरिले तोची हरी. काय डोळ्याने आपल्या डोळ्याने काय पाहायची? अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभरली गुढी तैसी स्व अनुभव सुखाची गोडी नैनी रोकडे प्रवाहे चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीच्या तेथ अपार कंचकित रोमांच आले अधोन मिळीत डोळे वर्षताती आनंद जळे आणि अंतुलिया सुकर्मिनीची बळे बाहेरी कापे. ही ज्या वेळेला जीवाला अनुभूती येते तो मात्र दगडाच्या देवाच्या मागे लागत नाही.
ही रोकडी अनुभूती कोणाला आली? नामदेव महाराजांना. आणि नामदेव महाराजांना अनुभूती आल्यानंतर दगडाचा देव बोले कैचा कवन काळे त्याची फुटेल वाचा. माझ्या माऊलींनी सांगितलं, अरे तुला अखंड भक्ती जर जाणून घ्यायची असेल तर ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. ही सेवा आत्मदेवाची सेवा कोणी दिली आपल्याला? श्रीपाद बाबांनी. धन्य श्रीपाद मुरारी ज्ञान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी ज्ञान दुनिया केली बावरी. याने दुनिया केली बावरी. याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. नाम याची जना तोर. नाम याची जना तोर. ती भावाने झाली विभोर. ती भावाने झाली विभोर. तिला गुरुने केली आवरी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. सकयानंदाची शांता माई. सकयानंदाची शांता माई. तिने अवस्थेत विदेही. तिने अवस्थेत विदेही. तिने भयाना दिली तुरी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बहीण धाकुटी. ज्ञानोबाची बहीण धाकुटी. तिने उन्मलित मारली उडी. तिने उन्मलित मारली उडी. मुद्रा लावली केसरी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. श्रीपाद बाबाच्या टळीचा रद. श्रीपाद बाबाच्या टळीचा रद. तुम्ही ऐका ओ सुरवर. तुम्ही ऐका ओ सुरवर. ही समाधी करी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. तयाने दुनिया केली बावरी. तयाने दुनिया केली बावरी. तयाने दुनिया केली बावरी. तयाने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी याने दुनिया केली बावरी. अखिल ब्रह्मांड नायक आपल्या प्रत्येकाच्या घरी आले बरे का. प्रत्येकाच्या हृदय मंदिरात वास केला. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयी गिवसित आले. तयाची समता दृष्टी बोले. विशेष काही तो अवगुणांकडे लक्ष देत नाही. कारण त्याचा रोम रोम रोमा रोमामध्ये समता प्रगट झालेली असते. कारण काय? हरिहरी समबुद्धी घेता. कोणतं प्रमाण दिले मी तुम्हाला आता? ऐसे व्यापक ज्ञान भले. किती व्यापक? विश्वव्यापक. किती व्यापक? अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत ब्रह्मांडे उदरी. हरिहा बालक नंदा घरी. हरिहा बालक नंदा घरी. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. नकळे कानोबाचे घोडे. नकळे कानोबाचे घोडे. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. नवल केवळे केवळे. ते खारघरचं बालक
सांगितलं नाही ना. ते म्हणतात 1.25 किलोचा मेंदू पाहिजे, 1/2 किलो मेंदू वाढवला. ते प्रमाण कसं आहे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, त्याला प्रमाण 1 किलोचा मेंदू. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा मग 1.25 किलोचा पाहिजे. तेव्हा हे पाण्यातला मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा देवी देवाची कडे. आणखी पूरक तुका म्हणे अंगी व्हावे ते अपान, तुका म्हणे अंगी व्हावे ते अपान, तरी मान कळो येईल, तरी महिमान कळो येईल. तुका म्हणे अंगी व्हावे ते अपान, तुका म्हणे अंगी व्हावे ते अपान. माझे हृदयस्थान घाटकोपरचे चकवे बाबा ते म्हणायचे, तुम्ही ज्या वेळेला व्यासपीठावरती बसता, प्रवचन करायला बसा, कीर्तन करायला उभे राहा, पण आपला स्व अनुभवाचा प्रमाण द्यायचं. जर त्या प्रमाण जरी तुमच्या सांगतेला फिट असेल आणि तुमच्या अनुभवाचा नसेल तर उपयोग नाही, काहीच फायदा नाही, काहीच लाभ नाही, बरं का. आणि अनुभवाचं जर प्रमाण द्यायचं असतं, बरं का, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, आणिक नोहे माझे मना होका पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त म्हणजे चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. त्याची अवस्था ही नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. त्याच्या घरची मी भांडी घासतो, त्याच्या घरचं जेवण मी स्वयं बनवतो, बरं का. त्याच्या संपूर्ण कुटुंबाची मी स्वयं सेवा करतो. मग एवढ्या थराला एवढी अवस्था झाली पाहिजे. आणि ही जर अवस्था नाही झाली तर पुलक रोमांच जवरी नाही उठले, नाही झाले सजल नयन, भक्तीचे सुख मिळाले ऐसे जे म्हणती, लटकेची बोलती उभय लोका मग कोणी असतो. पण श्रीपाद बाबांनी संतांनी मात्र संधी दिली, ज्याच्या हृदयामध्ये नाम आलं त्याची सरली येर झालं आणि झाला सफळ व्यापार, बरं का. पण जोपर्यंत आपल्या अष्टसात्विक भाव होत नाही, आपल्या घरी हा वैकुंठ नाही, कशी काय अपेक्षा करील येण्याकरता, याला चूक म्हणताय. या अष्टसात्विक भावाची जी अवस्था होते हिला चूक म्हणताय. आणि हे चूक तुम्हाला कोणत्याही स्थळी कोणत्याही अवस्थेमध्ये भोगायला मिळते. त्याचा नाथ महाराजांचा पुरावा आहे. एका जनार्दनी एका जनार्दनी हरीचे चिंतन, एका जनार्दनी हरीचे कीर्तन, आसनी शयनी हरीचे चिंतन, आसनी शयनी हरीचे चिंतन. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. रामकृष्ण हरी सदा स्मरे वाचे, रामकृष्ण हरी सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाच. यांनी ओवी घेतली होती. असा जो एकच वैकुंठाला जातो, असा जो आहे तो एकच वैकुंठाला. जगी ऐसा विरला कोणी, जगी ऐसा विरला कोणी, तुका त्यासी लोटांगणी.
आणि म्हणून म्हणतात ते तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कारण त्यांचा एकच उद्योग एकच धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. लिंग तुम्हा संतांची लिंग आहे. तुम्हा संतांच्या कृपेचा हा वर्षाव आहे. हा वर्षाव कमी होणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि अत्यंत प्रीती तुमच्यावरती माझ्यावरती आहे. या फेसबुकवर जे जे मी पाहणारे आहेत त्यांची पण अवर्णनीय कृपा आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांची थोडी बी काय गाणार काय वर्णू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. इथं एकच लीला करले जे सर्व भावे मज बदले. सर्व भाव म्हणजे जडजडवणी वाहिलानी त्या भक्तीच्या वाटेला तरीच पावसे अभ्यंग दिद धाम माझे. त्याकरता काय करावं लागेल तू मनी हे मीच करी माझे या भजनी प्रेम दरी. मग सर्वात्र नमस्कारी मज एकाते माझेने अनुसंधाने दे. संकल्प जाणणे निषद मध्याची तो याच नाव ऐसा मी या आतीला होती मग माझी या स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझपासी बोली जात असे. तर एकच लीला करले ते सर्व भावे मज बदले तडे सरले माया जाळ निन्य ते पुरते अधिक ते सरते कनुनी दे यावे तुमचे विनवीत असे. करिविली तैसी कटकट वाकडी का नीट देव जाणे. आणि म्हणून शेवटचं हे वाघ पुष्प तुम्हा संत सज्जनांच्या देववृंदांच्या माय बापांच्या लहान थोरांच्या गुरुजनांच्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या श्रीपद सच्चिदानंद रामदास बाबांच्या सच्चिदानंद नारायण बाबांच्या सच्चिदानंद रोहिदास बाबांच्या आणि मला ज्यांनी अनुग्रह केला सच्चिदानंद नाना बाबांच्या तसेच सच्चिदानंद अमृते बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतोय. ओवी घेतलेली आहे तरी अवधान ऐकले दिदे मग सर्व सुखाची पात्र होईदे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका तरी प्रौढीन बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी दे यावे अवधाने माझी विनवणी सदगीची. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. भक्त शिरोमणी नामदेव महाराज. आदि शक्ती मुक्ताई की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज. सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज. सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज. अपने अपने सद्गुरु की जय. विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे बधाई दाने. जे घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र द्विकांचे दिवीर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी दात वर्ष सकळ मंगळी ईश्वर इष्टांची माती आली. अनवरत मंडळी भेट तो भुगा सदा कल्पत तुझे आव. चेतना चिंता मणीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषाची चंद्रमे जे अंजन मातंड जे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा. ये दमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल बसावो.
येडेवरे ज्ञान देवो जुनिया झाला येडेवरे ज्ञान देवो जुनिया झाला. ओम शांती शांती शांती.